बाळंतीण बाई उगाच रडत असते, नुसती चिडचिड करत असते. कावा कावा तर नुसती हसती, बाळाला पण जवळ घेत नाही. तिला बाहेरचं झालंय का का लागीर लागले? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. खूप वेळेला हा अनुभव बऱ्याचशा डिलिव्हरी झालेल्या पेशंटच्या बाबतीमध्ये होतो आणि मग कळत नकळत या सिम्पटमची तीव्रता वाढायला लागली की मग आपण असं म्हणतो की तिला बाहेरचं झालंय, लागीर लागलंय किंवा भुताटकी झाली. अर्थात हा गैरसमज आहे. हॉर्मोनच्या बदलामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर 3-4 दिवसानंतर आईचे कारण नसताना चिडचिड वाढते. तिला खूप इन्सिक्युरिटी असते तिच्या बाळाच्या संदर्भामध्ये. आई बाळ व्यवस्थित सांभाळेल का, तिला फिडिंग जमेल का, या सगळ्या गोष्टीचे कारण असताना तिला काळजी वाटते. याला बेबी ब्लू असं म्हटलं जातं. नाव फार सुंदर आहे, परंतु हे बेबी ब्लू 4-5 दिवसामध्ये जर कमी नाही आलं किंवा या सिम्पटमची तीव्रता वाढायला लागली तर याला पोस्टपार्टम सायकोसिस किंवा डिप्रेशन असं म्हटलं जातं. पोस्टपार्टम सायकोसिसमध्ये काय होतं, खूप वेळेला एक्स्ट्रीम थॉट्स यायला चालू होतं. सुसायडल टेंडन्सी वाढते, हे बाळ माझं नाही असं वाटायला चालू होतं. अँझायटी, पॅनिक अटॅक, खूप वेळेला कारण नसताना डिप्रेसिव्ह टेंडन्सी असते, रडावंसं वाटतं, जेवण जात नाही किंवा मग वजन घटायला चालू होतं. अशा वेळेला मग मात्र आपल्याला सायकॅट्रिस्टची मदत घेणं फार गरजेचं असतं. बरं, पूर्वी पण अशा गोष्टी व्हायच्याच, परंतु एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आपले आजी, आई, मावशी, मामी, काका, काकू हे सगळे आपल्या मदतीला असायचे. अगदी रात्री बाळ रडलं तरी बाळ घ्यायला कुणीतरी असायचं. फिडिंग नाही जमलं, अगं काही होत नाही, जमतं असं सांगायला आपली आजी असायची. आता कुटुंब छोटं आहे, त्यामुळे एकटी मुलगी, एकटी बाळंतीण असल्यामुळे तिला स्ट्रेस येतो. वेळीच आपले पोस्टपार्टम सायकोसिस आहे, डिप्रेशन आहे का फक्त बेबी ब्लू आहे हे मात्र नक्की ओळखा. धन्यवाद.